लुजर सुद्धा विनर असतो जेव्हा त्याच्यात मॅडनेसचा फीवर असतो. टू मॅड हा जो रियालिटी शो आहे तो आता टी व्हीवरती दाखल झाला आहे. यामध्ये तुझा एक महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे तू आहेस ह्यातला होस्ट आणि अर्थातच तू पहिल्यांदाच मला वाटतं होस्ट म्हणून तू आम्हाला दिसतोयस. काय सांगशील तू एकूणच या सगळ्या प्रोसेसबद्दल? मला असं वाटतं की मला होस्ट करणं खूप आवडतं. अँकरिंग ही गोष्ट मला प्रचंड आवडते आणि मला याचं छान वाटतं की कलर्स मराठीला मी त्या पात्रतेचा वाटलो एवढा मोठा शो अँकर करायचा. कारण की मी काही असा डान्सर नाही आहे, मी अभिनेता आहे. पण मला असं वाटतं ह्या शोमध्ये जे कंटेस्टंट्स येतात ते सगळे साधारण 12 ते 25 या वयोगटातले आहेत. त्यांच्याकडनं इतकं शिकण्यासारखं आहे. ती सगळी तरुण मुली ते सगळं भयंकर स्ट्रगल करून तिथपर्यंत पोचलेले आहेत. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ते सगळं टॅलेंट तिथपर्यंत आलेलं आहे. सो मला असं वाटतं की ह्या सगळ्यांकडनं इतकं शिकण्यासारखं आहे. प्लस जजेस आहेत संजय दादा, उमेश जाधव, अमृता, हे सुद्धा आपापल्या क्षेत्रातले स्टॉलवर्ड्स आहेत. सो मला तो शो होस्ट करताना खूप मजा येते आणि अर्थातच नाव टू मॅड आहे. सो त्या शोमध्ये मॅडनेस करायची मला खूप मुभा आहे आणि मला असं वाटतं की माझ्या आतमध्ये खूप मॅडनेस आहे, तो सगळा बाहेर पडतो शोमध्ये. दिलदोस्ती दुनियादारीच्या नंतर एक हा असा शो तुला मिळाला आहे की ज्यामध्ये तुला वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आता तुला स्वतःला ग्रूम करता येणार आहे. तर तू कशा पद्धतीने स्वतःला प्रिपेअर केलंस, काय सांगशील? मला असं वाटतं की आपण जेव्हा काम करत असतो ना तेव्हा आपल्यावर डायरेक्टली इनडायरेक्टली अनेक लोकांनी प्रभाव टाकलेला असतो याच्या आधी. ते सगळंच आपल्याला दिसत असतं. सो मला ज्या ज्या लोकांचं अँकरिंग ह्याच्या आधी आवडलेलं आहे आयुष्यात, मी ज्यांचा फॅन होतो त्या सगळ्यांचाच माझ्यावर प्रभाव आहे. पण मला असं वाटतं अँकरिंग करताना तो अभिनय नसतो. तुम्ही माणूस म्हणून जे असता, मूळ माणूस म्हणून अमेय वाघ म्हणून मी जे आहे त्यातलीसुद्धा एक माझी एक साईड असते, ती अँकरिंग करताना लोकांसमोर येते. सो ती साईड लोकांसमोर आणणं याबद्दल मला प्रॉब्लेम वाटत नाही. मला असं वाटतं की अत्यंत बिंदासपणे ती साईड लोकांसमोर आणतो. पण जनरली असा वाद असतो की कोंबडी आधी की अंड आधी. तर मला तुमचा परफॉर्मन्स बघून असं कळलेलं आहे की अंड आधी. हे घ्या, दमले असाल, प्रोटीनची गरज आहे, ऑमलेट करून खा. फॉरेनचे शोज वगैरे तू बघितलेलेस काय? म्हणजे तिकडचे जे अँकर्स असतात ते वेगवेगळे आपल्या क्लुप्त्या लढवतात वगैरे, तर तसं काही तू तिकडून हे केलेलं आहेस का? असं कुठलं फॉरेनच्या शोवरनं असं मी नाही म्हणणार. पण मला असं वाटतं जावेद जाफरीचं अँकरिंग मला खूप आवडायचं. ते जेव्हा जेव्हा अँकरिंग करायचे कुठल्याही कार्यक्रमाचं, तर मला जावेद जाफरी अँकर म्हणून खूप आवडतात. किंवा सायरस बरोच्या MTVचे जे शोज अँकरिंग करायचं त्याचे, तर त्या गोष्टींचा मला असं वाटतं माझ्यावर बऱ्यापैकी प्रभाव आहे. तुमचा रोमॅन्टिक परफॉर्मन्स बघून मी तुमच्यासाठी खास गिफ्ट आणलेले. देऊ का यांना गिफ्ट? देऊ यांना गिफ्ट? ॲब्सोल्युटली. माझं गिफ्ट मिळणं फार मोठा मान आहे, सोपी गोष्ट नाहीये. तुला नाही मिळणार आज. तर तुमच्यासाठी गिफ्ट आहे हे. नमस्कार, मी अमेय वाघ. तुम्ही बघताय राजश्री मराठी. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. राजश्री मराठी.